नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे उद्याची चाहूलमध्ये। आज आपण पाहणार आहोत AI क्षेत्रातील मोठी घडामोड, ओपन AI आणि गुगलमधील वाढती स्पर्धा, पुणे मेट्रोची नवीन अपडेट्स, पुणे रिंग रोड प्रकल्पाची प्रगती आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भातील महत्त्वाची माहिती। चला सुरुवात करूया। ओपन AIने गुगलला दिला मोठा धक्का। AI क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे। गुगल जेमिनी टीमचे सहनेतृत्व करणारे प्रसिद्ध AI संशोधक नोमन साजर यांनी गुगल सोडून ओपन AIमध्ये प्रवेश केला आहे। AI क्षेत्रात हा मोठा टॅलेंट ट्रान्सफर मानला जात आहे। यामुळे ओपन AI आणि गुगल यांच्यातील स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे। भविष्यात अधिक प्रगत AI मॉडेल्स आणि नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळू शकते। ओपन AI आता हार्डवेअरमध्ये उतरणार। ओपन AI आता फक्त ChatGPT पुरता मर्यादित राहणार नाही असे संकेत मिळत आहे। मेटामधील अनुभवी हार्डवेअर कम्युनिकेशन लीडर हा ताई आता ओपन AIच्या डिव्हाइस डिव्हिजनमध्ये सामील झाला आहेत। यामुळे ओपन AI भविष्यात स्वतःची AI डिव्हाइसेस, स्मार्ट ग्लासेस किंवा वेअरेबल प्रोडक्ट्स विकसित करू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे। जर हे घडले तर AI वापरण्याची पद्धतच बदलू शकते। पुणे मेट्रो मोठा अपडेट, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी। पुणे मेट्रो विस्ताराची काम वेगाने सुरू आहे। निगडी एक्सटेन्शन तसेच इतर महत्त्वाचे विभागामध्ये पियर आणि सेगमेंट कास्टिंगचे काम सुरू झाले आहे। तसेच मेट्रो लाईन 3 पूर्ण झाल्यानंतर हिंजेवाडी ते शिवाजीनगर प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होऊ शकतो। यामुळे IT प्रोफेशनल आणि दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा फायदा होईल। पुणे रिंग रोड प्रकल्प, पुण्यातील सर्वात महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सपैकी एक म्हणजे प्रोजेक्ट पुणे रिंग रोड। या प्रकल्पाचा उद्देश शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि विविध महामार्गांना थेट जोडणे असा आहे। काम सध्या विविध टप्प्यामध्ये सुरू असून भविष्यात प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। विशेषतः हिंजेवाडी, वाघोली, चाकण आणि तळेगाव परिसराला याचा मोठा फायदा होऊ शकतो। वंदे भारत स्लीपर, भारतीय रेल्वे आता वंदे भारत स्लीपरवर विशेष भर देत आहे। बेंगलोर ते मुंबई वंदे भारत स्लीपर सेवेचा प्रस्ताव पुढे सरकत असल्याची माहिती समोर आली आहे। ही सेवा सुरू झाल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील प्रवास अधिक आरामदायी, वेगवान आणि आधुनिक होऊ शकतो। रेल्वे प्रवाशांसाठी हा एक मोठा बदल ठरू शकतो। तुमच्या मते आजची सर्वात महत्त्वाची बातमी कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि उद्याची चाहूलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच टेक आणि विकासाच्या महत्त्वाच्या अपडेट्ससह। धन्यवाद।